नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI थ्रू जर PSI, STI, ASO आणि TETसाठी जी CET आहे तर ती एक्झाम दिलेली असणार, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी जो कट ऑफ आहे तर तो लागलेला आहे, तर तो कट ऑफ कितीचा आहे आणि TRTIमधून आपण पोलीस भरतीचा फॉर्म अप्लाय केला होता आणि त्यांच्यासाठी जी CET एक्झाम आहे तर ती दिलेली होती, तर त्यांचा जो रिझल्ट आहे तर तो अजूनपर्यंत आला आहे किंवा नाही, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. TRTIचा ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी आपण व्हिजिट केलेली आहे आणि या ठिकाणी आपण जी नोटिफिकेशन आहे तर ती आपण पाहू शकतो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET आणि MPSC, PSI, STI, ASO यांची जी CET एक्झाम होती तर त्यांचा प्रवेश परीक्षा 2025चा निकाल, तर या ठिकाणी जो रिझल्ट आहे तर तो आलेला आहे. तर पहिली जी PDF आहे तर ती या ठिकाणी TETसाठी आहे, त्यांचा जो रिझल्ट आहे कट ऑफ आहे आणि वेटिंग लिस्ट आहे तर त्यांची जी PDF आहे तर ती पहिली आहे आणि त्यानंतर सेकंड जी PDF आहे तर ती PSI, STI आणि ASOसाठीची जी CET एक्झाम झाली होती 2025-26साठी, तर त्याचा जो रिझल्ट आहे आणि वेटिंग लिस्ट आहे तर त्यांची जी डिटेल आहे, इन्फॉर्मेशन आहे तर ती दिलेली आहे. तर सिम्पली आपण या ठिकाणी PSI, STI, ASOवरती क्लिक करणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 21 जानेवारी 2026 MPSC, PSI, STI, ASO परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 CET 2025-26साठी जे गुणवत्ता आणि निवड प्रतीक्षा यादी आहे तर त्यांची या ठिकाणी जी लिस्ट आहे तर ती लावण्यात आलेली आहे. तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या PSI, STI, ASO गट ब पदांकरिता खाजगी नामांकित प्रशिक्षण संस्थामार्फत पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 योजनेकरिता 400 लाभार्थ्यांची जी निवड यादी आहे तर ती 20 नोव्हेंबर 2025 या दिवशी घेण्यात आलेल्या ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा CET निवड यादी पुढील प्रमाणे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला जे 2025-26 या योजनेसाठी 400 विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणजेच 400 जागांसाठी या ठिकाणी PSI, STI, ASO जी CET आहे तर ती घेण्यात आली होती आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी तात्पुरती जी निवड यादी आहे तर ती त्या ठिकाणी पब्लिक करण्यात आलेली आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक कागदपत्रे जोडली होती आणि त्यांच्या पडताळणी अंतीच संबंधित उमेदवाराचा प्रवेश समजण्यात येईल. कागदपत्र पडताळणी तसेच संबंधित प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचा पसंतीक्रम घेण्यासाठी निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना स्वतंत्र सूचना या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. तर ज्यांचे सिलेक्शन झालेले आहे तर त्यांचं त्या ठिकाणी जी संस्था निवड आहे तर संस्था निवड असेल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर त्यांना त्यासाठी आपल्याला वेबसाईटवरती ज्या सूचना आहे तर त्या वेळोवेळी देण्यात येतील. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो जनरल मेरिट लिस्ट वगैरे आहे तर ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. जागा 400 होत्या आणि त्यानुसार जो कट ऑफ आहे तर तो त्या ठिकाणी दिलेला आहे. तर ही जी PDF आहे तर ती आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. आपला टेलिग्राम चॅनल अजूनपर्यंत तुम्ही जॉईन केला नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करून जी PDF आहे तर ती तुम्ही चेकआउट करू शकतात. आणि आपण जर TETसाठी जी एक्झाम आहे तर ती दिलेली असेल तर तुम्ही पहिली जी वेबसाईट आहे, तुम्ही पहिली जी PDF आहे लिंक आहे तर त्यावरती क्लिक करून जो रिझल्ट आहे तर तो चेकआउट करू शकतात. आणि अजूनपर्यंत TRTIचे पोलीस भरतीचे त्या ठिकाणी CET एक्झाम झालेली होती तर त्यांची या ठिकाणी जो रिझल्ट आहे तर तो आलेला नाही, तर त्यांचासुद्धा त्या ठिकाणी 2-4 दिवसात लवकरच जो रिझल्ट आहे तर तो येणार आहे आणि फायनल कट ऑफ आहे तर तोच लागणार आहे. त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन वगैरे त्या ठिकाणी झालेलं नाही, तर फायनल जो कट ऑफ आहे तर तोच त्या ठिकाणी लागणार आहे.